स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 15 एप्रिलला आपण पाहणार आहोत की रम्याला बघायला मुलगा आला आहे। रम्या या पाहुण्यांसमोर म्हणते की मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलीचा हात मागायला आलात। माझं आणि पार्थचं लग्न लहानपणीच झालंय। रम्याचं असं बोलणं ऐकून घरातील मंडळी आणि पाहुणेही शॉक होतात। माझं पार्थवर प्रेम आहे, तो जेवल्याशिवाय मी जेवत सुद्धा नाही। जीवा तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे, असं म्हणत रम्या पाहुण्यांसमोर बोलत असते। वसू आत्या इतक्यात रम्यावर ओरडतात, रम्या बास झालं, पार्थचं लग्न झालंय। पण रम्या ऐकत नाही, ती तिचं पार्थवर जीवापाड प्रेम आहे। त्याचं लग्न झालं असलं तरी मी करणार त्याच्यासोबत लग्न, असं ठणकावून घरच्यांना सांगते। इथून पुढे माझ्या लग्नाचा विचार करू नका, असं म्हणत रम्या खोलीत जाते। वसू आत्या खोलीत रम्याला अशी का वागलीस म्हणून जाब विचारतात। मी आजपर्यंत माघार घेतली नाही आणि घेणार नाही, असं रम्या वसू आत्यांना सांगते। यावर वसू आत्या तिला खूप समजावतात। इतक्यात घरातील सगळेच जण येतात आणि बाबा रम्याला खूप ओरडतात। पाहुण्यांसमोर तमाशा करून घरातल्यांचं नाक कापलंच। यावर रम्या म्हणते की तुम्ही काहीही बोला, मी पार्थचं प्रेम विसरणार नाही। यावर सगळेच निघून जातात। तर इकडे रूम मध्ये काव्या घडलेल्या प्रकाराचा विचार करत बसते। रम्याने आपलं प्रेम टिकवण्यासाठी सगळ्यांविरोधात जाऊन बेधडक बोलली। ही हिम्मत माझ्यात का नाहीये? इतके दिवस झालं माझी हिम्मत का होत नाहीये? असा विचार करत काव्या रम्याशी बोलायला तिच्या खोलीत जात। तर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला काव्या रम्याला तिच्या प्रेमाबद्दल सांगताना दिसेल। तर इकडे नंदिनी पार्थला म्हणते की माझी बहीण इथे सुरक्षित राहील ना? तर यावर पार्थ नंदिनीला ठणकावून सांगतो की ती काव्या पार्थ देशमुख आहे, माझ्या बायकोची मी काळजी घेईलच। तर दुसरीकडे पार्थला काव्या रम्याशी लग्न का केलं नाही असं ओरडून सांगत असते। त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात नवीन ट्विस्ट येणार आहे। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।